नमस्कार, मी संतोष. आपण पाहता स्टार बुलेटिन टाइम्स. स्टार बुलेटिन टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत. आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आलेली आहे आणि आज 27 तारीख असल्यामुळे कोणता उमेदवार माघार घेतोय आणि कोण उमेदवारीला उभा राहतोय हे आज आपल्याला कळणार आहे. पण हे कळायच्या आधी दुपारपर्यंत याचा निकाल पण लागू शकतो का, कोण माघार घेणार आहे कोण नाही घेणार. आणि त्याच अनुषंगाने आपण खडकवाडी या गावात आलेलो आहे आणि खडकवाडी या गावामध्ये ग्रामस्थांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहे का येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोण सरस राहील. एक बाजूला घड्याळाकडून जर पाहिलं गेलं तर विवेकदादा वळसे पाटील आणि धनुष्यबाणाकडून अरुणभाऊ गिरे आणि खडकवाडी परिसर लोणी परिसरातून जर बघितलं गेलं तर बीजेपीचा एक नवीन चेहरा पुढे येत आहे, ते आहेत किरण वाळुंज. आता हे तीन उमेदवार जर समाजामध्ये वावरतात आणि ते समाज कार्यामध्ये पण आहेत, नवीन चेहरा किरण वाळुंज आहेत. हे आता पुढे काय करतात हे आपण जनतेतून जाणून घेणार आहोत. तर दुकानामध्ये काही जनता बसलेली आहे, आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करूया. बाबा नमस्कार. नमस्कार. आपण इथलेच का? हा, खडकवाडी. आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आलेली आता येतो, तुम्हाला तर माहितीच आहे. उमेदवार 3, गणामध्ये 2. एक विवेकदादा वळसे पाटील आहेत, अरुणभाऊ गिरे आहेत आणि बीजेपी मधनं किरण वाळुंज. तुमच्या खडकवाडीमध्ये खरं बोललं तर कामं कोणी केलेली आहेत? खरं आता वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून झाल्यात कामं आणि अरुण भाऊनी काय केलं त्यांच्या काळामध्ये केली. त्यांच्या काळात त्यांनी कामं केलेत. त्याच्यामुळे मग आता काय होते नेमकं जनतेचा कौल काय कसा काय तर ज्याचे त्याचे ह्याचे होईल. पंचायत समितीमध्ये तुम्हाला रोहिणीताई वाळुंज, अंकिता वाळुंज कोण योग्य उमेदवार वाटतं, कोण निवडून आले पाहिजे? पंचायत समितीत आता ते वाळून जाता इथं स्थानिक उमेदवार आहे. वाळुंज विरुद्ध वाळुंज, दोन्ही वाळुंजच लागलेत. मग नक्की कोणती वाळुंज ताई वाळून म्हणजे आपलं ते रोहिणी वाळून दे ना, इथं स्थानिक उमेदवार आहे त्याच्यामुळे रोहिणीताई वाळुंज. त्याच्यामुळे रोहिणीताईंची पसंती. बाबा म्हातारा बोलल्याशिवाय कळत नाही. आता घेतली ना माझी मुलाखत इथं. ते नंतर बघू आपण. ते दुसरे होते चॅनल वाले. खडकवाडीमध्ये काय वातावरण आहे तुमच्या? खडकवाडी आहे मिश्र आहे. विकास कोणी केलाय? सर्वांचाच विकास आहे. सर्वांचा आहे, पण कोणतरी एकाने अरुण भाऊंनी केला असेल का दिलीपराव वळसे पाटील असेल, विवेकदादा असेल यांनी केला असेल? नाही, सर्वांनी सारखाच केलाय, काही कमी जास्त नाही. मग तुमचा आवडता उमेदवार कोणता का हा निवडून आला पाहिजे? सर्व उमेदवार आवडीचे माझे. अहो सगळे निवडून नाही येणार, एकच येणार. एका जणाचं माझं लोकांच्या जनतेच्या याच्यावर आहे ना. आता मी माझ्या याच्यावर काय आहे, तुमच्या नसू द्या, तुमचा आवडता उमेदवार कोणता का तो निवडून आला पाहिजे? माझे आवडते उमेदवार आहे, परंतु त्याचा तसा मी पहिल्यापासून तस किरण वाळुंज यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. बीजेपी मधला नवीन चेहरा आहे, नवीन चार आहे आणि सर्वसामान्यांमध्ये वावरतात का ते? काम करणार आहे, सगळ्यांमध्ये तो आवडतोय. बीजेपीच्या काही योजना असतात त्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे. किरण वाळुंज ते काम करतात का? 100% करतात. बहुतेक कामं केलेली आहेत आणि अजून करणार आहे. अजून करणार आहे. म्हणजे तुम्हाला वाटतं का बीजेपीचा उमेदवार आला पाहिजे? होय. दादा तुम्हाला काय वाटतं? आता पंचायत समितीची निवडणूक आली, जिल्हा परिषद आहे. आता बघितलं असेल तुम्ही, जिकडे जिकडे आज कोण माघार घेतं कोण नाही येतं याचं काही सांगता येत नाही. आणि उमेदवार तर फिक्स तर आहेतच. विवेकदादा आहेत, अरुण भाऊ गिरे आहेत बीजेपी मधून. आता नवीन चेहरा येतो किरण वाळुंज. इकडं तुमच्या खडकवाडीमध्ये जर रस्त्याचं असेल, विकासाची कामं तुम्हाला कोणी केलेली? विकासाची कामं मंत्र्यांनी केलं तर आढळरावनी केले, त्या काळात दोघांनी पण केलेली. वळसे पाटलांनी आणि आढळरावनी केलेली. मग त्याचा फायदा विवेकदादांना होईल? हा, व्हायला पाहिजे असं माझी अंदाज. म्हणजे थोडाफार होणारच, पण शेवटी स्थानिक उमेदवार आहे ना आमचा. स्थानिक उमेदवाराला जास्त महत्व राहील. महत्व म्हणजे खडकवाडीमध्ये स्थानिक उमेदवाराला महत्व राहील. 100% राहील. स्थानिक उमेदवाराला थोडस महत्व राहील असं ग्रामस्थांचं म्हणणे आहे. दादा नमस्कार. दादा नमस्कार. काय नाही तुम्ही इथलेच का?
अहो आता निवडणूक आली, असू दे काय मग जिल्हा परिषद निवडणूक, तुम्हाला एक उमेदवार निवडायचा आहे. काय नाही उमेदवार निवडल्याशिवाय कसं काय निवडणुका कशा होणार? आपल्याला काय. दा नमस्कार. नमस्कार. तुम्ही इथलेच? हा आता जिल्हा परिषद निवडणूक आली, पंचायत समितीची आहे. आता योग्य उमेदवार निवडायचा आपल्याला. विवेकदादा वळसे पाटील, अरुण भाऊ गिरे. आता तुमच्या इकडून स्थानिक लोकांचं एक नाव येतं, किरण भाऊ वाळून, बीजेपी मधले. कसं वाटतंय? स्थानिक म्हणजे आम्ही त्याला प्रोत्साहन देणारच ना. स्थानिक आहे म्हणून. बीजेपीचे काय अशा योजना असतात त्या तुम्हाला असतात घराघरा, पण असे काय मार्गदर्शन केलं का त्यांनी आतापर्यंत? घरोघरी पोचल्या ना योजना. पोहोचवतात. मग त्याचा लाभ कसा घ्यायचा हे सांगतात. हा घरोघर पोचल्यात. शिक्षण जसे मुलांना शिक्षणासाठी पैसे मिळतात. अजून भांडी वाटप म्हणजे घरोघरी पोचण्यात योजना. मग इथून मागे समजा आधीच्या टर्म मध्ये ते आता आले, पहिला विकास कोणी केला अंदाजे तुमच्या? विकास पहिले अरुणभाऊ जिल्हा परिषद होते त्यांच्या काळातही विकास झाला. विवेक पाटलांच्या काळातही विकास झाला. विवेक दादांनी पण कामं केलेली. दोघांनी कामं केली. दादा तुम्हाला काय वाटतं, काय या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल? उमेदवार तर चांगले आहेत सगळे. आहेत चांगले. तरी पाहूया आपण या ठिकाणी हॉटेलमध्ये काही ग्रामस्थ बसलेले आहेत. आपण त्यांना पण थोडस विचारूया का ह्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नक्की कोण बाजी मारेल. आणि जी वयस्कर लोक असतात त्यांना चांगला अभ्यास असतो, कारण त्यांनी राजकारण पाहिलेलं असतं आणि ते सांगू शकतात का नक्की कोण उमेदवार असणार आहे. तर नमस्कार. नमस्कार. आपण इथलेच? हा इथले. कसं वाटतं आता हे सगळीकडे निसता विधानसभेसारख्या निवडणुकीची रणधुमाळी वाजलेली जिल्हा परिषदेची. विवेकदादा वळसे पाटील आहेत, अरुण भाऊ गिरे आहेत, आणि आता तुमच्या इकडून मला स्थानिक उमेदवार म्हणून किरण भाऊ वाळू असं ऐकायला येतंय बीजेपीचे उमेदवार आहे. योग्य उमेदवार कोण वाटेल तुम्हाला? नाही, आमचं कसं आहे, आमच्या गावामध्ये मिटिंग होती 2 दिवस आधी, आणि त्यानंतर मग गावचा निर्णय ठरतो की बाबा कुठल्या पक्षाला मतदान करायचं. मग ते सगळे मिळून आम्ही मतदान करणार. म्हणजे गावाची एकजूट आहे म्हणा. आणि गावाची एकजूट असल्याशिवाय आपण जी मागणी करतो तो समोर कोणताही उमेदवार असू दे त्याला ती मागणी पूर्ण करावंच लागतं, कारण त्यांना मतदान पाहिजे असतं. त्यामुळे मग आमचे जे नेते मंडळी बसतील, आमचा जो निर्णय ठरेल त्याप्रमाणे आम्ही मतदान करणार आहे. आता ज्यांच्या गावातली बसतील तेव्हा ते ठरवणार कोणाला मतदान करायचं. बाबा नमस्कार. नमस्कार. आपण बघा विनोद झाला. कसं काय झाले? हा? कसं काय शेती बिती कांदा करता ना? काय लावलं, कांदे फिंदे काय लावलं का नाही? हे आता कामच होत नाही, काय करू. आता म्हातारं झाल्यावर काम आता चालायचं, इन्कम पुढे. इन्कम नाही. मग इन्कम कुठून व्हायची? इन्कम आता अशीच आपलं कुठं तरी काहीतरी करायची मॉल मजुरी. मग मतदान आलंय जवळ. आता जिल्हा परिषदेचं विवेकदादा वळसे पाटील, अरुण भाऊ गिरे, एकीकडे किरण भाऊ वाळून, लई तर असं धिंगाणा चाललाय. काय वाटतं तुम्हाला कोणी निवडून? काय सांगावं आता, त्याचं नशीब. आता गावात काय निर्णय होतोय. नशीब त्यांचं आहे, पण नशीब घडवणारे तुम्ही आहेत. मतदान केलं माहिती, ते निवडून येतीलच. पण आमच्या गावचं असं ठरलंय बा, आपण बसून मग आपण एकत्र बसून करू निर्णय. गावाचा निर्णय कोणाला द्यायचे ते आपण निर्णय करू, कोणत्या पक्षाला द्यायचे. जो विकास करून चालते. आता बरं, विकासाचा तुम्ही मुद्दा काढला. विकास कोणी केला आतापर्यंत तुमच्या खडकवाडीमध्ये? आतापर्यंत केला पाटलांनी. पाटलांनी म्हणजे कोणत्या पाटलांनी? वैश्य पाटलांनी केला, त्याच्या पाठीमागं अरुणनी केला. वळसे पाटलांची कामं आहेत, अरुणची काम अरुण भाऊंची कामं आहेत. आता सारखेच काम झालेले, त्यामुळे आता काय करावं. आता याच्यात विवेक वळसे पाटलांनी कामं नाही केली त्यांच्या काळात? त्यांनी केली, अरुणनी केली, नाही म्हणता येत नाही ना आपल्याला. कामावरती खुश आहे तुम्ही? मतदानामध्ये कोण निवडून येईल कोण नाही हे नंतरचा विषय झाला. पेटीचं नशीब आहे त्यांचं. आता नशीब तुम्ही काढा, तुम्ही मतदान केलं म्हणजे ज्याला तर मतदान करणार त्याचं नशीब घडत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती. बाबा तुम्हाला एक विचारायला, तुम्ही इथलेच आहेत ना? हा, मी लई इलेक्शन पाहिले नाही. मग आता तुम्ही सांगा, वाळून जुने तर वाळून पंचायत समितीला आता बघा तुम्ही, एक अंकिता वाळून एक रोहिणीताई वाळून. आता या दोघींमध्ये कोण सरस राहील? काय सांगावं आता तुम्ही. आता तुमचा अभ्यास म्हणल्यावर जुना अभ्यास तुम्ही सांगू शकता. मी नाही खरं आता बोलत नाही काही. दोघींपैकी कोण वाटतं का गाव पातळीवरची कामं करतील? आता गाव पातळी आता हे आम्हाला जवळचं वाटतंय, ते जरा दूरचं आहे. कोण जवळचं वाटतंय? ते गावातलं, आमच्या लोणी गावातलं रोहिणीताई वाळून. ती जवळची आहे ना, गावातली ना. असं आहे का? हा, ती बी जवळचीच आहे म्हणायला. ती काय लोकांची नाही, आपलीच आहे. म्हणजे तुमचा कौल कोणाला? ती नाही, आता काय आमचं कौलचं नाही सांगता येत अजून. आता मिटिंग व्हायची आमच्या गावाची. मिटिंग व्हायची. दादा तुम्हाला काय वाटतं? जिल्हा परिषद निवडणूक अरुण भाऊ, विवेकदादा वळसे पाटील आहेत, किरण भाऊ आहेत.
बघू आता आहे 3 उमेदवार आहेत आपले. योग्य उमेदवार कोण का तो खरंच गाव पातळीवरती जी विकास व्हायला पाहिजे ती विकास करणारा माणूस असेल? विकास आता काय सगळीच करतात हा. हे काय बोलायच्या मनस्थितीत नाही, आपण पुढे विचारूया. बाबा नमस्कार. नमस्कार. इथलेच का? कसं काय वातावरण जिल्हा परिषद पंचायत समितीचं? बरे बरे कोण उमेदवार योग्य वाटतो? आता सगळे सारखीच आहेत. सारखी तर सगळीच आहे, पण तुमच्या खडकवाडी गावामध्ये विकास कोणी केला? विकास लोकांच्या मत काय आपलं मत आहे का? मग तुमचं मत नाही, मग कोणचं मत आहे? नाही लोकांची मत जी ते काय आपल्या मनावर आहे काय? लोकांचं असू दे, पण तुमच्या मनात काय नेमकं? तुमच्या मनात काय खिचडी पडली होती हे पण कळू द्या ना. आमच्या मनात काय खिचडी? कोणता उमेदवार योग्य वाटतो? विवेकदादा वळसे पाटील, अरुण भाऊगिरे, आमच्याकडे आहे आमचे पाटील आहे पहिल्या पण वळसे पाटील यांची कामं आहेत. काम आहे वळसे पाटलांनी कामं केले, त्याचा फायदा विवेकदादांना होईल होईल ना 100%. 100% होईल. मग त्याचा फायदा विवेकदादांना होईल. तरी या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आहे, बघूया त्यांना विचारूया आपण. आता नवीन तरुण पिढीला थोडस विचारलं म्हणजे जरा काहीतरी अभ्यास होतो, तर ते पण बोलायला जरा घाबरत आहे. कसं वाटतं जिल्हा परिषदेची निवडणूक आलेली आहे, तुम्हाला कसं वाटतंय का योग्य उमेदवार कोण वाटतं? विवेकदादा वळसे पाटील आहेत, अरुण भाऊ गिरे आहेत आणि तुमच्या स्थानिक इथून किरण भाऊ वाळुंजे. आता सगळे जे एकत्र झाले तर नेमकं कोणाचा पाठिंबा द्यावा आमचं डोकं चालणार तर काय सांगावं. एकत्र कुठे झालेत? आता ते एकत्र झालेत आणि घड्याळ एक बाजूला राहिले. तर बघा का तसं आता नाही, किरण मामाचं कामही चांगले, त्यांच्या पदावर असतात त्यांनी चांगली कामं केल्यात. त्याच्याकडून अपेक्षा आहेत आता निदान काय त्याला म्हणतात निवडून आल्याच्या नंतर त्यांनी त्यांच्याकडून अपेक्षा आहे चांगली कामं केली. म्हणजे इकडे अपेक्षा आहे वाटते तुम्हाला त्यांची. आता हा झाला जिल्हा परिषद. पंचायत समितीमध्ये अंकिता वाळून, रोहिणीताई वाळून, तुमच्या इकडे कसं वाटतं का स्थानिक लेवलची जी कामं आहेत ती पंचायत समितीमधून होतात, त्या दोन्हीपैकी कोण सरस राहील? सरळ ठराव दोन्ही पार्ट्या मजबूतच आहे, तसं काय हलक्या नाही. पार्टी असू द्या, पार्टी ही घासाघाशीचीच व्हायची. काम करणारी व्यक्ती पाहिजे. आता काम करायला गेलं तर ते माणसं प्रख्यात व्हायचे ही माणसं प्रख्यात व्हायची तशी. दोन्हीपैकी एक तर कौल एखाद्या बाजून नाही देता येतं, दोन्ही तगडीच आहेत तशी. कौल एकाच्या बाजून देता येत नाही, दोन्ही तगडीच आहे. तरी पाहूया या, तरी पण पाहण्यात काय हरकत नाही. इलेक्शन मध्ये चढ उतार हार जीत होतच असते आणि ही कोण बाजी मारेल हे आता आपल्याला 5 तारखेला कळणार आहे. आज दुपारपर्यंत या संध्याकाळपर्यंत कोण माघार घेतं आणि कोण उमेदवारी लढवतो हे पण पाहायला भेटणार आहे. कॅमेरा पर्सन शुभम सह संतोष, स्टार बुलेटिन टाइम्स, खडकवाडी.